काय दिलं प्रॉब्लेम आपला fx इक्वल्स फंक्शन असं दिलं a मायनस एक्स अपॉन b मायनस एक्स. f ऑफ 2 इज अनडिफाइंड किंवा नॉट डिफाइंड आणि f ऑफ 3 ची व्हॅल्यू तुम्हाला 5 दिलेली. तर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b असा हा क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b. सगळ्यात पहिल्यांदा या टर्मचा अर्थ काय? फंक्शन इज नॉट डिफाइंड ॲट x इक्वल्स 2. f ऑफ 2 इज नॉट डिफाइंड चा अर्थ काय? फंक्शन इज नॉट डिफाइंड ॲट x इक्वल्स 2. मी तुम्हाला काल अशी काही उदाहरण दाखवली होती बघा आठवते की एखादं फंक्शन f(x इक्वल्स x प्लस 3 अपॉन x मायनस 2 असं एखादं फंक्शन आहे. x प्लस 3 अपॉन x मायनस 2 असं एखादं फंक्शन आहे. तर यामध्ये मला सांगा जर डिनॉमिनेटर मध्ये आपण x ला 2 घेतलं, x ला 2, तर तुमचं फंक्शन डिफाइन होतं का सांगा? म्हणजे f ऑफ 2 ची व्हॅल्यू जर मी तुम्हाला विचारली, x इज रिप्लेस बाय 2, f ऑफ 2 ची जर मी तुम्हाला व्हॅल्यू विचारली तर तुम्ही काय सांगाल? 2 प्लस 3 अपॉन 2 मायनस 2. म्हणजे डिनॉमिनेटर तुमचं काय होईल सांगा? 0. आणि जेव्हा डिनॉमिनेटर 0 होतो तेव्हा ते फंक्शन नॉट डिफाइंड असतं किंवा इनडिटर्मिनेट म्हणतात. इनडिटर्मिनेट. कारण कुठलाही नंबरला डिव्हिजन बाय 0 हे करता येत नाही, पॉसिबल नाही. इन्फिनिटी असते त्याचा आन्सर. म्हणून थोडक्यात काही जर तरी फंक्शन मध्ये किंवा प्रत्येक रॅशनल नंबर मध्ये डिनॉमिनेटर 0 होणार नाही याची कायम काळजी घ्यायची. या फंक्शन मध्ये असं बऱ्याच गोष्टी आहेत त्या त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या शिकवलं जातात. आता ही टर्म कायम डिनॉमिनेटर नॉन 0 असलं पाहिजे असा विचार करायचा. मग आता हे फंक्शन x इक्वल्स 2 ला डिफाइन होईल का सांगा? नाही होणार. म्हणजेच f ऑफ 2 इज नॉट डिफाइंड. म्हणजेच ही f ऑफ 2 इज अनडिफाइंड. म्हणजे ज्या अर्थी त्यांनी ही लाईन दिली आहे तुम्हाला f ऑफ 2 इज अनडिफाइंड, या अर्थी x ला ज्यावेळेस मी 2 घेईन तेव्हा तुमचं डिनॉमिनेटर काय व्हायला पाहिजे? 0 व्हायला पाहिजे. त्याशिवाय त्याला अनडिफाइंड म्हणत नाही रे. हे बघा या लाईनचा अर्थ परत सांगतो. f ऑफ 2 इज अनडिफाइंड चा अर्थ x ला जेव्हा तुम्ही फंक्शन मध्ये 2 घ्याल तेव्हा तुमचं फंक्शन डिफाइन होत नाही. फंक्शन डिफाइन कधी होत नाही माहिती का? जेव्हा तुमचं डिनॉमिनेटर 0 असतं तेव्हाच डिफाइन होत नाही. मग आता f ऑफ 2 इज अनडिफाइंड चा अर्थ काय? की तुमचं डिनॉमिनेटर x इक्वल्स 2 ला काय व्हॅल्यू देतं? 0 व्हॅल्यू देतं. यातून तुम्हाला b मिळणार. यातून कसा मिळतो मी दाखवतो. यातून तुम्हाला काय मिळणार आहे? b मिळणार. ठीक आहे. त्यानंतर f ऑफ 3 ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. याचा वापर करून तुम्हाला त्यातनं a मिळणार. आता हे कसं मिळणार आहे? हे लिहायचं कसं दाखवायचं? मी फक्त आता प्रश्नाचा तुम्हाला अर्थ सांगितलं. आता सोल्युशन बघायला. हा दिलेला प्रॉब्लेम फंक्शन दिलंय. सुरुवात अशी की f ऑफ 2 इज अनडिफाइंड. मी पहिल्यांदा हे लिहून घेतो फंक्शन. परत हा प्रॉब्लेम आहे. आता मी सोल्युशन देणार. fx इक्वल्स a मायनस एक्स अपॉन b मायनस एक्स. हे तुम्हाला दिलेलं फंक्शन. पुढं f ऑफ 2 इज नॉट डिफाइंड किंवा अनडिफाइंड. अर्थ एकच. f ऑफ 2 इज नॉट डिफाइंड याचा अर्थ देअरफॉर f ऑफ 2 काय असलं पाहिजे सांगा? f ऑफ 2 ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? डिनॉमिनेटर मध्ये 0 असली पाहिजे. किंवा सोप्या भाषेत लिहितो हे जरा वेगळ्या भाषेत. दॅट इज when x equals to denominator equals 0. हे लवकर ठेवायचं. x2 असताना डिनॉमिनेटर काय होतं सांगा? 0 होतं. हा त्याचा अर्थ असतो. f of 2 is undefined. मग therefore सांगा डिनॉमिनेटर तुमचं काय सांगा? डिनॉमिनेटर b minus x हे काय होणार सांगा? 0 होणार. कधी? when x किती असताना? 2 असतं. मग आता b minus 2 is equal to 0. x ला 2 रिप्लेस केले. ट्रान्सफर केल्यानंतर b ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 2 मिळाली. मग आता विचार करा तुमचं फंक्शन कसं दिसेल जेव्हा b 2 असताना. फक्त साईडला लिहितो. हे लिहायचं नाही तुम्ही. ठेवा. फंक्शन लिहितो बघा. fx इक्वल्स काय सांगा फंक्शन? a मायनस एक्स अपॉन b किती मिळालं तुम्हाला? 2 मायनस एक्स. मग आता विचार करा बरं हे तुमचं फंक्शन x इक्वल्स 2 ला डिफाइन होईल का? इथे बघा इथे. आता कळतं का? 2 ला डिफाइन होत नाही बघा. हेच त्यांनी सांगितलं. f ऑफ 2 इज अनडिफाइंड. म्हणजे आता हे तुमचं फंक्शन थोडक्यात तयार झालं. आता राहिला प्रश्न त्या a चा. मग त्यासाठी त्या a साठी आपण काय करायचं आहे? तर आता मी पहिलं फंक्शन हे आहे तसं आता लिहून घेतो. गिवन फंक्शन हा काय सांगा? a मायनस एक्स अपॉन b म्हणजे आता 2 मिळाला ना तुम्हाला. b म्हणजे 2 मिळाला ना. 2 मायनस एक्स लिहूया. आता त्यांनी f ऑफ 3 ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. मग आपण फंक्शन मध्ये x साठी 3 काल असं केलं बघा आपण प्रॉब्लेम. x ला 3 रिप्लेस करा. f ऑफ 3 चा अर्थ काय असतो? मी f ऑफ 3 चा अर्थ काय? व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट x इक्वल्स 3. मग f ऑफ 3 इक्वल्स
a minus 3 upon 2 minus 3. आता f of 3 ची व्हॅल्यू तुम्हाला 5 दिलेली आहे त्यांनी. मग 5 इक्वल्स a minus 3 upon minus 1. मायनस 1 ने डिवाइड केले, इथं मल्टिप्लाय करा आणि मायनस 5 इज इक्वल टू a minus 3. मायनस 3 LHS मध्ये आणा. मायनस 5 प्लस 3 इज इक्वल टू काय आले a. म्हणजे फायनल आन्सर a चे किती आलं मायनस 2. सो a इक्वल्स मायनस 2 आणि b इक्वल्स प्लस 2. हे तुमचं फायनल आहे. चला व्यवस्थित लिहून घ्या. Now question number 8. Find the domain and range of the following functions. एक तुम्हाला फंक्शन दिलंय, याचं डोमेन काय म्हणजे x ला आपण काय काय घेऊ शकतो आणि रेंज काय असं तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे. बरं, फंक्शन असं दिलंय fx इक्वल्स 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1. हे तुम्हाला क्वाड्रॅटिक फंक्शन दिलेलं आहे, याला म्हणतात क्वाड्रॅटिक फंक्शन. त्याचं डोमेन काय आहे, रेंज काय. डोमेन म्हणजे काय माहिती का, एक्स ला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज घेता येतात. म्हणजे रिअल नंबर्स मधला, रिअल नंबर्स आपला सेट जो आहे ना, त्यातल्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू तुम्ही एक्स करता घेऊ शकता आणि कोणत्या घेऊ शकत नाही. आता मला सांगा, असं जर एखादं लिनियर फंक्शन असेल, क्वाड्रॅटिक फंक्शन असेल, तर एक्स ला कोणत्याही तुम्हाला व्हॅल्यूज घेता येतात आणि त्याचं आन्सर म्हणजे एफ म्हणजेच वाय. फंक्शन नेहमी फंक्शन मध्ये एक लाईन काय लक्षात ठेवायची, y इक्वल्स एफ आणि एफ इक्वल्स वाय. y म्हणजेच एफ आणि एफ म्हणजेच वाय. तर एफ लाच वाय म्हणतात, वाय म्हणजेच एफ. मग एक्स करता आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यू घेऊ शकतो सांगा. सगळे व्हॅल्यूज. मला सांगा, असं काही होतंय का, उदाहरणार्थ मगाशी मी दाखवल्याप्रमाणे एक्स स्क्वेअर मायनस 3x डिवायडेड बाय एक्स मायनस 5. आता इथं काय प्रॉब्लेम होतो माहिती का, एक्स ला आपल्याला 5 घेता येत नाही. कारण ज्यावेळी तुम्ही एक्स ला 5 घेता तेव्हा तुमचं डिनॉमिनेटर काय होतं, डिफाईन होत नाही. म्हणजे डिनॉमिनेटर 0 होतं. 0 होतं म्हणजेच तुमचं फंक्शन जे आहे, हे फंक्शन हे डिफाईन होत नाही. ज्यावेळी तुमचं डिनॉमिनेटर 0 होतं तेव्हा फंक्शन डिफाईन होत नाही. मग तसं इथं काही डिनॉमिनेटर तुमचं कधी 0 होणार आहे का. म्हणजे एक्स ला सर 3 घेतल्यामुळं डिनॉमिनेटर 0 होतोय, किंवा एक्स ला 4 घेतलं तर मला हे सोडवताच येत नाही, असं काही होणार आहे का ह्याच्यात. म्हणजे मला सांगा, एक्स करता कोणत्याही रिअल नंबर्स तुम्हाला, रिअल नंबर्स या व्हॅल्यूज घेण्यासाठी तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम आहे का सांगा, काहीच नाही. म्हणजे एक्स ला तुम्ही सगळे रिअल नंबर्स घेऊ शकता आणि एक्स ला आपण जे जे घेतो किंवा घेऊ शकतो त्याला काय म्हणतात, डोमेन म्हणतात. एक्स ला आपण जे घेऊ शकतो त्याला काय म्हणतात, डोमेन म्हणतात. आणि रेंज म्हणजे काय सांगा, या फंक्शनचा येणारा आन्सर कुठून कुठपर्यंत येणार आहे त्याला रेंज म्हणतात. त्याला काय म्हणतात, रेंज म्हणतात. मग येणारा आन्सर आपण नंतर विचार करूया. ह्याचं डोमेन खूप सोपं आहे, कारण एक्स करता आपण कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकतो, डिफाईन होत नाही किंवा प्रॉब्लेम होतो असं काही होत नाही. कुठलाही रिअल नंबर घ्या, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, इव्हन 0 घेऊन बघा, हे फंक्शन तुमचं डिफाईन होणार आहे की नाही सांगा. एक्स ला 0 घेऊन बघा, ही टर्म 0 झाली, ही टर्म 0. म्हणजे थोडक्यात एफ ऑफ 0 चं आन्सर काय आलं सांगा, एफ ऑफ 0 चं आन्सर किती आलं, -1 आलं. म्हणजे ही y ची व्हॅल्यू -1 आली. एक्स 0 असताना y -1 आले, तर जे y आहे ना त्याला रेंज म्हणतात. लक्षात, त्याला काय म्हणतात, y चं जे आन्सर आहे त्याला काय म्हणतात, रेंज. मग आता एवढाच माझा प्रश्न आहे की एक्स ला सर ही व्हॅल्यू घेता येते किंवा येत नाही. तर येत नाही कोणतं मला सांगा, चला कोणती घेता येत नाही सांगा. सगळे रिअल नंबर्स घेता येतात, सगळे. त्यामुळे याचं डोमेन काय सांगायचं, डोमेन सेट ऑफ रिअल नंबर्स. एवढा पार्ट माझ्यावर लिहा. चला लिहा. फंक्शन लिहा, एफ इक्वल्स fx equals 7x square plus 4x minus 1. आता खाली लिहा, fx is defined for any real value of x. रिअल व्हॅल्यूचा अर्थ सेट ऑफ रिअल नंबर्स मधल्या व्हॅल्यूज घ्यायच्या. fx is defined for any real value of x. Therefore, the domain of fx is the set of real numbers. The set of real numbers.
असं लिहितात. देअरफॉर डोमेन इक्वल्स कॅपिटल आर म्हणजे सेट ऑफ रिअल नंबर्स. देअरफॉर डोमेन इज सेट ऑफ रिअल नंबर्स. सहसा ज्यावेळी ते अवघड प्रॉब्लेम असतात की नाही त्यामध्ये कसं असतं माहिती का, डोमेन सोपं असलं तर रेंज अवघड असते, रेंज सोपी असेल तर डोमेन अवघड असतं, आणि काही प्रॉब्लेम दोन्ही सोपे असतात, रेंज पण सोपी असते डोमेन पण सोपं असते. असे तो साधारण 3 मेन टाईपचे याच्यात प्रॉब्लेम असतात. आणि क्वाड्रॅटिकला काय करायचं असं प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे असं एक पॅटर्न नाही याला, असंच करा तसंच करा. पहिल्यांदा साधा विचार करायचा एक्सला आपण काय काय घेऊ शकतो. आता मला सांगायचं वायचं जे येणारा आन्सर आहे ना हे फार विचित्र आन्सर आहे, काही येऊ शकतं, वाटेल ते नंबर येऊ शकतात. मग ते ठरवायचं कसं आपण. तर आता हे वायचा आन्सर ठरवण्यासाठी मी तुम्हाला एक वेगळा आधी पार्ट शिकवून घेतो, तो जर आधी ऐकून घ्या. लक्षात तुम्हाला माहिती की कोणताही ब्रॅकेट स्क्वेअर, समजा आता उदाहरणार्थ x-3 ब्रॅकेट स्क्वेअर, हा जो ब्रॅकेट स्क्वेअर असतो ना हा कायम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. हे आधी तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे. याचं रेंज जर कळायची असेल या प्रॉब्लेमची तर काय याला खूप काही गोष्टी माहित असायला लागतात मॅथ्स मधल्या, तरच हे कळायला लागतं. तर x-3 चा ब्रॅकेट स्क्वेअर हा नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. तुम्हाला मनात पाहिजे तो x ला नंबर घ्या आणि मी जे सांगतोय ते आधी चेक करून बघा. चल प्रत्येकानं घ्या, मनात एक नंबर घ्या x करता, वाटतं मनातल्या मनात करा, काही लिहायची गरज नाही, काही लिहायची गरज नाही. एक्स ला एक नंबर घ्या, कुठलाही पाहिजे तो घ्या, त्यातनं 3 मायनस करा आणि त्याचा स्क्वेअर करा. एक तर तो ग्रेटर दॅन 0.3 असेल किंवा इक्वल टू 0.3 असेल, निगेटिव्ह येऊ शकत नाही, आणि आलं तर मला आणून दाखवा. चल येत असेल तुमच्या मनात निगेटिव्ह आन्सर तर मला सांगा, सर माझा आन्सर निगेटिव्ह यायला लागेल. एक्स ला पाहिजे तो नंबर घ्या, त्यातनं 3 मायनस करा, त्याचा स्क्वेअर करा, त्याचा आन्सर तुमचं ग्रेटर दॅन 0 आहे की नाही बघा. आणि एक्स ला 3 घेतलं तर म्हणजे 0 पण येऊ शकते की नाही. म्हणजे साईन असं काय केलं मी कळलं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे कोणताही ब्रॅकेट स्क्वेअर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे प्लस साईन असलं तरी चालतं बरं का. आता मला सांगा x-3 असताना काय घे, x-3 असताना काय घे 0, आणि वेगळा कुठला तर नंबर घ्या, निगेटिव्ह पण घेऊन बघा. चला कुठलाही घ्या, पॉझिटिव्ह येते की नाही बघा आन्सर. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे सगळ्यात आधी की कोणताही ब्रॅकेट स्क्वेअर हा नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. कोणताही ब्रॅकेट स्क्वेअर हा नेहमी काय असतो सांगा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. हे सगळ्यात पहिलं हे माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर आता हे 2-4 तुम्ही नवीन काही लोक आले तुमच्यासाठी फक्त सांगतोय, कारण बाकीच्यांना माहिती आहे. x+5 चा ब्रॅकेट स्क्वेअर जर मी केला तर तो x² + 10x + 25 असा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. याला म्हणतात फर्स्ट टर्म, याला म्हणतात मिडल टर्म, याला म्हणतात स्क्वेअर टर्म. ऍक्च्युली दोघेही स्क्वेअर टर्म आहेत, हे दोघी, पण याला फर्स्ट टर्म जी स्क्वेअर टर्म ही थर्ड टर्म किंवा स्क्वेअर टर्म. तर मला सांगा ही जर का टर्म तुम्हाला माहित नसेल तर नुसत्या या दोघांवरून टर्म कशी शोधायची तुम्हाला शिकवले सगळ्यांना, आठवतंय का बघा. स्क्वेअर टर्मचा फॉर्म्युला असा असतो, स्क्वेअर टर्मचा मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. स्क्वेअर टर्म शोधायचा हा फॉर्म्युला आहे, खूपदा मी लिहून दिलाय तुम्हाला, आठवतंय का बघा. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म, हे बघा ही मिडल टर्म आहे, त्या 10x चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कोण आहे x². 10x चा स्क्वेअर किती आला सांगा, 100x² अपॉन 4x². त्यातले x² कॅन्सल, 4 × 4 4 25 100. ही तुमची काय सांगा इथं स्क्वेअर टर्म. हे एक माहित पाहिजे. परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला कायम स्क्वेअर टर्म इथं लागत असते. साधारण एवढ्या 2 गोष्टी आता मला गरजेच्या आहेत, बाकी पुढे मी सांगतोच. इनइक्वालिटीचा पार्ट आला तर समजून घ्यायचं आधी, नंतर घेऊन घेणार. हा आता मला या तुमच्या फंक्शनची काय, आता आपलं डोमेन लिहून झालं. आता काय लिहून झालं आपलं, काय लिहिले आपण, ऑल रिअल नंबर्स आपण घेऊ शकतो. आता तुमच्या फंक्शनचा आन्सर कुठून कुठपर्यंत येतं त्याला रेंज म्हणतात. आता मी कुठून कुठपर्यंत तुम्हाला दाखवतो. चल फंक्शन काय लिहिले मी, परत एकदा फंक्शन नंतर लिहून घ्यायचं. आता 7 हा काही परफेक्ट स्क्वेअर आहे का सांगा. 7 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे उदाहरणार्थ 9 कसा परफेक्ट स्क्वेअर आहे, 16 कसा परफेक्ट स्क्वेअर आहे, तसा 7 काय परफेक्ट स्क्वेअर आहे का. मग तो 7 मी आधी कॉमन काढतो. 7 कॉमन काढल्यानंतर काय राहिलं सांगा, x² + 4x/7 - 1/7 राहिले. 7 कॉमन काढायला कळले. आता हे जे ब्रॅकेट आहे की नाही, हे ब्रॅकेट
या ब्रॅकेटला मी परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. त्यासाठी आता शिकवलेला फॉर्म्युला सांगा. स्क्वेअर टर्म इक्वल्स मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू स्क्वेअर टर्म काय आलं सांगा. मिडल टर्म कोण 4x अपॉन 7 चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म कोण आहे x स्क्वेअर. आता मी हा स्क्वेअर करतोय नीट लक्ष द्या. 16x स्क्वेअर अपॉन 49 16x स्क्वेअर अपॉन 49 आणि हे ऑलरेडी खाली कोण आहे सांगा 4x स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये आहेच की नाही. फक्त हे इथे डिनॉमिनेटर आहे खाली लिहिले ते x स्क्वेअर कॅन्सल 4 4 द 16 म्हणजे स्क्वेअर टर्म किती आहे सांगा 4/49. आता इथे ती स्क्वेअर टर्म मी ऍडजस्ट करणार. ती स्क्वेअर टर्म इथे ऍडजस्ट करणार. बघा 7 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 4x/7 प्लस 4/49 प्लस 4/49 कॅन्सल केले लगेच 4/49 आणि ऑलरेडी तिथे असलेले -1/7 ऍज इट. यात काही अडचण आहे का बघा. यात काही शंका आहे का. स्क्वेअर टर्म ऍडजस्ट केली लगेच कॅन्सल केली. आता इथून एवढा जो पार्ट आहे तो परफेक्ट स्क्वेअर असतोच. 7 इंटू ब्रॅकेट 7 इंटू ब्रॅकेट हा एवढा जो पार्ट आहे तो कुणाचा स्क्वेअर आहे. याचं स्क्वेअर रूट घ्या याचं स्क्वेअर रूट घ्या आणि मधल्याचं काहीतरी घ्या म्हणजे साइन घ्या. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि आहे की नाही एकदा चेक करून बघा तुमचं. याचा जर ब्रॅकेट स्क्वेअर केला तर एवढा येतो का बघा. फर्स्ट टर्म स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट आणि त्याचं डबल हे इथे आहे का बघा. दोघांचा प्रोडक्ट आणि त्याचं डबल म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. आता हा पार्ट जरा मी बाजूला करून घेतो इथं -4/49 -1/7 मला डिनॉमिनेटर सेम करायचे दोन्हीकडे. इंटू 7 करायला लागेल करावं लागेल. मग आता सांगा -4 -7 झाले का वरती म्हणजे -11 एवढ्याचा आन्सर काय आला सांगा -11/49 हे याचा आन्सर आहे. मी काय नाही फक्त fx फंक्शन सोडवत चालू दुसरं काही. हे फंक्शन मी काय करत चालू सिम्प्लिफाय करतो. आता या 7 न तेवढं ओपन करून ठेवतो फक्त. या 7 न हे ओपन करून ठेवतो म्हणजे 7 इंटू ब्रॅकेट x प्लस 2/7 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बघा 7 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर 11/7 झाले का बघा. हे कळलं का बघा. 7 इंटू हे ब्रॅकेट लिहिले आहेच पण 7 इंटू हे टर्म लिहिताना हे कॅन्सल झाले का बघा. एवढं शिल्लक आहे. हे काय असेल हे तुमचं fx किंवा फंक्शन. आधी एवढाच भाग फक्त लिहून पुन्हा इथं सुरुवात करायची. कन्सिडर म्हणायचं. डोमेन लिहून झाले एक लाईन गॅप ठेवा कन्सिडर fx म्हणा आणि तिथून इथपर्यंतचा भाग लिहून काढा. की दिलेलं जे फंक्शन तुम्हाला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये होतं ते फक्त परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणून घेतलं. म्हणजे ज्या ज्यावेळेस क्वाड्रॅटिक मध्ये प्रॉब्लेम येतील आणि तुम्हाला डोमेन रेंज शोधा असं म्हणतील तेव्हा त्याला पहिली गोष्ट कुठल्या फॉर्म मध्ये आणून ठेवायचं परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचं आणि तो फॉर्म मध्ये आणायची ही प्रोसेस आहे. हे आणि हे वेगळं नाही फंक्शन. हे बघा हे फंक्शन जे तुम्ही दिले आणि हे वेगळं नाही. हे जर का मी सोडवत गेलो की नाही हे सगळं ब्रॅकेट स्क्वेअर केला सिम्प्लिफाय केलं की हेच आन्सर येतं. एकदा कन्फर्म करून दाखवू म्हणजे कळत नसेल तर एकदा. हे बघा हे जर का मी ब्रॅकेट स्क्वेअर केला त्याला 7 न ओपन केलं आणि त्यातनं 11/7 मायनस केले तर याचा आन्सर हेच येतं. फक्त ही टर्म आणि ही टर्म वेगळी नाही आहे हे कळण्यासाठी मॅथ्सचे बेसिक्स फार चांगले लागतात. मी एका स्टेप मध्ये करून दाखवतो ओपन करून लक्षात. तुम्ही हे लिहायचं नाही ना याच्या खालचं 7 ॲज इट इज. सांगा ब्रॅकेट स्क्वेअर सांगा फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल आणि मायनस परियड कोण आहे 11/7. 7 न ओपन करा 7x स्क्वेअर हा 7 गेला ओपन केल्यावर हा पण 7 गेला पण 7 राहिला की नाही आणि हे ॲज इट इज तिकडचे हे 7x स्क्वेअर आहे तसे प्लस 4x आहे तसे. आता ह्याचा आन्सर सांगा मला. ह्याचा आन्सर -7/7 -7/7 ना म्हणजेच -1 ना म्हणजे तेच फंक्शन आहे. मी काय सांगितलं होतं हे फंक्शन दिसताना वेगळं दिसतंय पण तेच आहे मूळचं फंक्शन. फक्त मी त्याला काय केलंय क्वाड्रॅटिक फंक्शन जर दिलं असेल तर त्याला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणून ठेवायचं. का तर आपल्याला हे माहिती आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की एखाद्या ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू
कशी असू शकते सांगा? एखाद्या ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू कशी असू शकते सांगा? आता सांगितलं की 5 मिनिटापूर्वी एखाद्या ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू कशी असू शकते? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असू शकते ना. मग हा पण एक ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना. मग याची व्हॅल्यू कशी असू शकते? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असू शकते, नाही का? मग आता बघा, इथपर्यंत तुम्ही येऊन थांबलाय. आता याच्याकडे लक्ष देत देत काही आता टर्म्स लिहायला चालू करा. ह्याच्यात एखादी लाईन गॅप ठेवायची, आधी समजून घ्यायचं, त्याशिवाय काही लिहायचं नाही. इथपर्यंत मी थांबलो होतो, ठीक आहे. ह्याला एफ म्हणलो होतो. वी नो दॅट हे सांगा एक्स प्लस 2/7 याचा ब्रॅकेट स्क्वेअर हा नेहमी कसा असणार सांगा? एक्स प्लस 2/7 चा ब्रॅकेट स्क्वेअर हा कायम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार. एक्स ला मनात कोणताही नंबर घ्यायचा, तेच मगाशी सगळं सांगितलं. काहीही घ्या नंबर आणि स्क्वेअर करून बघा, एकतर पॉझिटिव्ह येईल किंवा एक्स जेव्हा 2/7 असेल त्यावेळी 0 पण येऊ शकेल ना. म्हणून तो ब्रॅकेट स्क्वेअर हा नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. आता याच्याकडे बघत बघत मी करतोय बरं का. हे जे असतं ना, हे सांगितलं जात नाही, म्हणजे वहीत लिहिलं जात नाही. आता ह्याच्याकडे बघत सांगतोय. आता मला ह्या इनइक्वालिटीला, ह्याला इनइक्वालिटी म्हणतात, या इनइक्वालिटीला दोन्ही बाजूला मी 7 ने मल्टिप्लाय करणार आहे. आता तुम्ही ज्यानं मल्टिप्लाय करता ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? जर दोन्ही बाजूला पॉझिटिव्ह न मल्टिप्लाय केलं तर ऑर्डर रिलेशन तेच राहतं का चेंज होतं? आठवलं हे पण शिकवलंय तुम्हाला. दोन्ही बाजूला जर पॉझिटिव्ह नंबरनं मल्टिप्लाय केलं तर काय, निगेटिव्ह. आता त्यातल्या जरा नवीन लोकांसाठी तुम्हाला परत कळतं, त्यांना चांगलं कळतं. हे बघा, 5 हा नंबर लेस दॅन 10 आहे, काही शंका आहे? दोन्ही बाजूला मी पॉझिटिव्ह 2 न मल्टिप्लाय केलं किंवा 3 ने करतो, म्हणजे परत 10 या. दोन्ही बाजूला 3 न मल्टिप्लाय केलं, 5 3 जा 10 3 जा 30. अजूनही 30 मोठे आहेत की नाही सांगा? म्हणजे तोंड असंच राहिलं ना, इकडचं इकडे असं तसंच राहिलं ना. पण समजा जर मी -3 न मल्टिप्लाय केलं असतं तर इथं प्रोडक्ट -15 आला असता, इथं -30 आला असता. आता मात्र कोण मोठे झाले असते? म्हणजे मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर किंवा डिवाइड केल्यानंतर ऑर्डर रिलेशन चेंज होते. म्हणजे असं असेल तर असं होतं. ग्रेटर दॅनचं लेस दॅन, लेस दॅनचं ग्रेटर दॅन होतं, हे माहिती पाहिजे. मी खूपदा वर्गात सांगितलं तुम्हाला याच्या आधी, पण तरी सर बघा. आता मी या टर्मला दोन्ही बाजूला 7 न मल्टिप्लाय करणार आहे. मग 7 तुमचे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत? म्हणजे तोंड आहे तसं राहणार का चेंज होणार? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7. सांगा इकडे 7 न मल्टिप्लाय करा. 7 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2/7 चा ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 मल्टिप्लाइड बाय 7, म्हणजे 0 बरं. तो ना मी हे पण सांगितलेलं आठवलं का बघा? इनइक्वालिटी असेल, इनइक्वालिटी म्हणजे असं बीम बॅलन्स आपला तराजू खालीवर झालेला, असं एक्झाम्पल आठवलं? इकडे 10 किलो साखर आहे, इकडे 8 किलोचं वजन आहे. 10 किलो साखर आता खाली गेली, 8 किलोचं वजन वर राहिले, असं आहे. आता दोन्ही बाजूतून मी इकडनं 2 किलो साखर काढली, इकडनं 2 किलोचं वजन काढलं. तुमची इनइक्वालिटी आहे तशीच राहिली का रे? का बदल झाला? किंवा उलट करून विचार करा, इकडे 10 किलो साखर आहे, इकडे 8 किलोचं वजन आहे. इकडे 2 किलो साखर टाकली, तिकडे 2 किलोचं वजन टाकलं. इनइक्वालिटी आहे तशी राहिली का बघा परत? म्हणजे इनइक्वालिटी मध्ये दोन्ही साइडनं सेम टर्म मायनस केली किंवा दोन्ही साइडला सेम टर्म प्लस केली, एखादी टर्म जर दोन्ही साइड ऍड केले तर इनइक्वालिटी चेंज होत नाही. मी याच्याकडे बघून ठरवायला लागलं काय करायचं, याच्याकडे बघून सबट्रॅक्टिंग कोण 11/7 फ्रॉम बोथ साइड्स. सबट्रॅक्टिंग 11/7 इथं बघून ठरवायला लागलं. लक्षात ठेवा, दोन्ही बाजूतून मी काय मायनस करणार आहे? 11/7 मायनस करणार आहे. बघा 7 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2/7 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 11/7 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ह्याचा आन्सर 0 आहे की नाही सांगा? त्यातनं मी काय मायनस करणार आहे सांगा? त्यातनं दोन्ही साइडनं काय मायनस करणार आहे? 11/7 मायनस करणार. मग आता मला सांगा, हे जे आहे ना, हे एफएक्स आहे का सांगा मला? हे एफएक्स, हे तुमच्याकडे एफएक्स आहे का? वही बघा, इथं नाही, बोर्डवर नाही. हे एफएक्स आहे का बघा? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 मधनं -11/7 मग काय मायनस केले, काय आन्सर आलं? आता मला सांगा, एफएक्स म्हणजेच वाय ना, वाय म्हणजेच एफएक्स, एफएक्स म्हणजेच वाय, म्हणजे वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -11/7. आणि वाय म्हणजे रेंज, वायचा आन्सर म्हणजे रेंज.
मग रेंज केवढी आली सांगा तुमची, केवढी आली? -11/7 किंवा त्याच्यापेक्षा मोठे नंबर्स. y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -11/7 म्हणजे y ची व्हॅल्यू एकतर -11/7 आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठे आहे. म्हणजे नंबर लाईन वर जर तुम्हाला बघायचं असेल तर इथं 0, -1, -2 हा ज्यांच्या मध्ये कुठेतरी -11/7 आहे बघा, इथे इथे कुठेतरी मध्ये. कसं ओळखायचं? साधं डिव्हिजन करा, मनातल्या मनात डिव्हिजन करा. 7 1 7 4 राहिले, 7 5 35. साधारण 1.5 दिसत नाही मध्ये, साधारण 1.5 मायनस मध्ये म्हणजे इथे आहे बघा, इथे आहे बघा, हे -11/7. मग -11/7 पासून इकडच्या सगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या तुम्हाला. y चा आन्सर कुठे आहे बघा, -11/7 पासून इकडे सगळं म्हणजे कुठपर्यंत, इकडे सगळं म्हणजे कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे याचा अर्थाची रेंज काय आली सांगा, रेंज देअरफॉर रेंज इक्वल्स -11/7 पासून इन्फिनिटी पर्यंत. आता ह्याला मी ब्रॅकेट असं घेणार का सांगा, तो नंबर त्यात घ्यायचा आहे. हा इक्वल टू साइन आहे, इंटरवल कन्सेप्ट टाकली, इंटरवल ग्रेटर इक्वल टू साइन असताना काय घ्यायचं, आणि इन्फिनिटीला कायमच राऊंड ब्रॅकेट असतं, कायम. का तर ते कोणालाच माहित नाही इन्फिनिटी म्हणजे काय. जे आपण घेतो त्याला काय वापरतो, ब्रॅकेट स्क्वेअर, आणि जे घेऊ शकत नाही त्याला काय वापरतो, राऊंड ब्रॅकेट वापरतो. मग हे राऊंड ब्रॅकेट इन्फिनिटीला काय आलं सांगा, आपल्याला ते माहित नाही काय. म्हणजे हे तुमचं रेंजचं आन्सर आहे. फायनल आन्सर -11/7 इज टू इन्फिनिटी. इथनं आता कंटिन्यू करायचं. हे घरी जाऊन अभ्यास केला परत परत कळायला खबर. हा नेक्स्ट क्वेश्चन असा आपला, gx इक्वल्स, पहिले समजून घे, gx इक्वल्स x + 4/x - 2. पहिल्यांदा आपण डोमेनचा विचार करूया. डोमेन म्हणजे काय सांगा, x ला काय काय व्हॅल्यूज घेता येतात त्याला डोमेन म्हणतात. x ला सगळे रिअल नंबर्स घेता येतात, काही प्रॉब्लेम नाही. पण अडचण येते x ला 2 घेतल्यानंतर. ज्यावेळी तुम्ही x ला 2 घ्याल त्यावेळी तुमचं डिनॉमिनेटर काय होईल सांगा. या एका वाक्यावर तुमचा सगळा लिमिट्स चॅप्टर आहे बरं का. लिमिट्स जिथे डिनॉमिनेटर 0 होतं तर काय करायचं असतं. तर x ला ज्यावेळी तुम्ही 2 घ्याल तेव्हा तुमचं डिनॉमिनेटर काय होतं, 0, आणि त्यावेळी फंक्शन डिफाईन होत नाही. म्हणजे x ला बाकी सगळे नंबर्स घेता येतात, सगळे रिअल नंबर्स घेता येतात, फक्त काय घेता येत नाही, 2 घेता येत नाही. याला म्हणायचं डोमेन. आता हे माझ्या सोबतल्या लिहा, gx इक्वल्स डोमेन माझ्या बरोबर. gx इक्वल्स फंक्शन लिहून घ्या, x + 4/x - 2. असं gx इज डिफाइंड म्हणते जरा वेगळ्या भाषेत. gx इज डिफाइंड फॉर ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ x. gx is defined for all real values of x except x equals 2. x equals 2 सोडून सगळीकडे तुमचं फंक्शन डिफाइन होतं, फक्त कुठे होत नाही सांगा, x equals 2. मग याचा अर्थ डोमेन काय आहे, देअरफॉर डोमेन ऑफ gx is असं लिहायचं, r मायनस सेट मध्ये 2 लिहायचं. म्हणजे रिअल नंबरच्या सेट मधला 2 तेवढा सोडून बाकी सगळं तुम्हाला डोमेन म्हणून घेता येतं. डोमेन म्हणजे काय सांगा, ज्या व्हॅल्यूज x ला घेऊ शकतो त्याला डोमेन म्हणतात. तर सगळ्या व्हॅल्यूज घेऊ शकतो आपण रिअल नंबर मधल्या, फक्त आम्हाला काय घेता येत नाही, 2 घेता येत नाही. कारण x ला 2 घेतल्यावर डिनॉमिनेटर काय होतं, 0. त्याची रेंज थोडी अवघड आहे बरं का, थोडी वेगळ्या प्रकारे रेंज सांगतो मी तुम्हाला, लिहू नका. हे जरा डोमेन मिळालं. आता आपण रेंज करता मी काय म्हणतो बघा, लक्षात, फक्त लक्षात. लेट y इक्वल्स फंक्शनला मी y म्हणतो, y म्हणजे fx म्हणजेच y, gx म्हणजे y, y म्हणजे gx. फंक्शन आहे आपलं x + 4/x - 2. आपलं हे तर कन्फर्म झाले की आपल्याला x ला 2 घ्यायचं नाहीये, ठीक आहे. पण 2 न घेता आम्ही बाकीचे नंबर्स काही घेत गेलो तर y चा आन्सर काय येतं, बरंच काही येऊ शकतो. मग ते ठरवायचं कसं,
मग त्यापेक्षा असं करायचं काय, नीट आहे का, बरंच काही येऊ शकतं ना, तर त्यातलं काय येऊ शकत नाही याचा विचार करायचा. काय येऊ शकत नाही याचा विचार करायचा. आणि तो कसा करायचा सांगतो. हे बघा, मी त्या फंक्शनला काय म्हणले सांगा, वाय. वाय म्हणजे काय फंक्शन आहे आपलं, एक्स प्लस 4 अपॉन एक्स मायनस 2. आता ह्यातनं वाय ला काय काय घेता येतं आणि काय काय घेता येत नाही ठरवतो. वाय म्हणजे रेंज, लक्षात ठेवा. वाय म्हणजे काय सांगा, ही टर्म ट्रान्सफर. पहिले बघून घ्या. वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 इज इक्वल टू एक्स प्लस 4. ब्रॅकेट ओपन करून घेतो. सांगा वाय इंटू एक्स, वाय एक्स किंवा एक्स वाय मायनस 2y इज इक्वल टू काय सांगा, एक्स प्लस 4. यामध्ये एक्स इकडे आणतो, एक्सची टर्म एक साईडला आणि वाय जरा पलीकडे घेतो. म्हणजे वाय एक्स मायनस एक्स RHS हे 4 आहे इज प्लस 2y किंवा 2y प्लस 4 काही म्हणा. त्यातला एक्स कॉमन काढतो. ब्रॅकेटमध्ये y मायनस 1 इज इक्वल टू 4 प्लस 2y. हे ट्रान्सफर करतो. x इज इक्वल टू 4 प्लस 2y अपॉन y मायनस 1. इथपर्यंत तुम्हाला आता काय अडचण आहे? इक्वेशन साधं सोडवले. इक्वेशन सोडवलं. आता नीट आहे का? आता मी जरा वेट डायग्राम मध्ये जाणार आहे, म्हणजे कालचा 2 दिवसातला पार्ट आहे. इथं आपण सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज घेतो. इथे येतात त्याला काय म्हणतो सांगा, वायच्या व्हॅल्यूज. या सेटला काय म्हणतात, डोमेन. त्याला काय म्हणतात, कोडोमेन. आणि ज्याच्यावर एरो येतो ते आन्सर्स असतात, त्याला काय म्हणतात, रेंज म्हणतात. बरोबर आहे. मग आता एक्सला आपण काय काय घ्यायचंय, काय काय नाही ठरलंय. सगळे एक्सला सगळे रिअल नंबर घ्यायचे, फक्त काय घ्यायचं नाहीये, 2 तेवढा घ्यायचा नाही. ठीक आहे, आम्ही घेत पण नाही. बघा 2 ला कट करून टाक. आणि इकडे येणारे सगळे वायचे आन्सर्स आहेत, तुमचे वायचे आन्सर्स आहेत. आता मला सांगा, वायचा आन्सर कधी 1 येऊ शकेल का? किंवा इथं बघून ठरवतो मी, इथं बघून वायचं जेव्हा आन्सर 1 असेल तेव्हा एक्स किती असेल सांगा मला. कसं 0 असेल, नॉट डिफाईन्ड. एक्स डिफाईनच होत नाही. त्यामुळे वायला काहीही झालं तरी 1 हा नंबर येऊ शकणार नाहीये. म्हणजे या तुमच्या कोडोमेन मध्ये 1 वरती एरो येणारच नाहीये. वायचा आन्सर 1, जर वायचा आन्सर 1 आणायचा असेल तुम्हाला इथं, तर एक्स काय असलं पाहिजे, कुणालाच सांगता येत नाही एक्स काय असलं. मी म्हणून मग अशी म्हणलं, वायचा आन्सर काय काय येतंय यापेक्षा वायला काय काय येत नाही याचा विचार करा. वायला 1 येऊ शकत नाही बघा, काही झालं. हा, वायला 3 येऊ शकतं, वायला 2 येऊ शकतं. बघा वाय जेव्हा 3 असेल, एक्झाम्पल घ्या. चला वाय जेव्हा 3 असेल तेव्हा 3 मायनस 1, 3 2 6, 6 प्लस 4 10, 10 अपॉन किती आहे, 10 अपॉन 2 म्हणजे किती, एक्स 5. मग इथं तुमच्याकडे एक्स 5 आहे की नाही सांगा. ह्याच्यात आम्हाला एक्सला फक्त 2 घ्यायचं नाही रे, पण 5 आहे की नाही आमच्याकडे. हा, मग एक्सला 5 येऊ शकतं की नाही, तेव्हा वायचा आन्सर 3 ना येऊ शकतं की नाही. मग मला सांगा, वायचा आन्सर कधी तुमचं 1 येऊ शकेल का? जर वायचा आन्सर तुम्हाला 1 आणायचा असेल तर एक्स किती सांगा मला, सांगा. नॉट डिफाईन्ड. म्हणजे याच्यात अशी टर्मच नाहीये की ज्याच्यावरून तुमचा 1 वर एरो जातो. अशी एक पण टर्म याच्यात नाहीये. म्हणजे तुमच्या डोमेन मध्ये, कोडोमेन, या कोडोमेन मध्ये फक्त 1 वरती एरो येणार नाहीये, बाकी सगळ्यांवर एरो येणार आहे. बाकी सगळ्यांवरती एरो येणार आहे. म्हणजे रेंज काय सांगायची, रेंज काय सांगा, ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट 1. ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट 1. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू 1 असू शकत नाही. कसं मेन्शन करतो बघा, हिअर द व्हॅल्यू ऑफ y कॅनॉट बी 1. कॅनॉट बी 1. y ची व्हॅल्यू 1 असू शकत नाही. आणि y च्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो, रेंज. y 1 असू शकत नाही, बाकी काही असू शकतं. म्हणजे याचा अर्थ रेंज इज इक्वल टू सगळे रिअल नंबर्स मायनस कोण सांगा, 1. आणि डोमेन काय सांगा, डोमेन सगळे रिअल नंबर्स एक्सेप्ट 2. आणि रेंज काय सांगा, सगळे रिअल नंबर्स एक्सेप्ट 1. लिहून घ्या.
तू देऊन चहा वगैरे मला देत नाही बरं देऊ रेंज सोपी रेंज झाले साहेब घेऊन आता याची रेंज सांगतो लक्ष गप्पा नको शांत बसायचं मी इतर वेळेला काय तुम्हाला म्हणतो का हे जरा महत्वाचा भाग आहे नीट लक्ष हा अरे ही अक्का बोलतो बघ हा लक्ष आता डोमेन ठरली आपण सॉरी रेंज ठरली आपण वी हॅव हे समजून घ्यायचं वी हॅव काय आता आलं होतं एक्स ग्रेटर दॅन का मायनस काय आलं होतं नाही मायनस 5 ग्रेटर दॅन आलं होतं बघा -5 एक्स ग्रेटर दॅन -5 आलं होतं एक्स ग्रेटर दॅन मायनस वी हॅव एक्स ग्रेटर दॅन -5 आता तुमचं फंक्शन काय एकदा मला परत सांगा बरं एफ एक्स काय होतं सांगा 1/√ऑफ काहीतरी एक्स प्लस 5 होतं बरोबर आहे तेच फंक्शन खाली रिड्यूस करून घेतलो ना मी कॅन्सल करून हेच आहे ना फंक्शन तुमचं एफ एक्स असेल जी एक्स असेल काहीतरी एच एक्स असेल तो काय महत्वाचा नाही हे तुमचं फंक्शन आहे आता मी हा पार्ट याच्यात कसा क्रिएट करतो बघा अगदी सोपा आहे -5 ला एलएचएस मध्ये आणा म्हणजे एक्स प्लस 5 ग्रेटर दॅन 0 आता मी कालच तुम्हाला काय सांगितलं होतं फंक्शन मध्ये स्क्वेअर रूट्स हे फक्त पॉझिटिव्ह नंबरचे घ्यायचे कारण मग दोन इमेजेस येतात ना मग आपल्याला फंक्शन मध्ये 2 इमेजेस चालत नाही मग स्क्वेअर रूट हे नेहमी पॉझिटिव्हच घ्यायचं मग आता मी दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतोय एका मला प्रश्नाचं उत्तर द्या समजा एखादी टर्म 0 पेक्षा मोठी असेल तर त्याचं स्क्वेअर रूट पण 0 पेक्षा मोठंच येणार की नाही आपण फक्त पॉझिटिव्ह स्क्वेअर रूटचा विचार करतो बरं का निगेटिव्हचा करत नाही मग एखादी टर्म जर 0 पेक्षा मोठी असेल 16 तर त्याचं स्क्वेअर रूट सुद्धा 0 पेक्षा मोठं असणार की नाही पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट त्याचं कुठलं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट मग देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 5 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 बघा एखादा नंबर जर 0 पेक्षा मोठा असेल तर त्याचा रेसिप्रोकल देखील 0 पेक्षा मोठा असतो की नाही सांगा एक उदाहरण देतो सांगा नंबर 5 हा 0 पेक्षा मोठा आहे का मग याचा रेसिप्रोकल हा 0 पेक्षा लहान होईल का 0 पेक्षा मोठा होईल जर एखादा नंबर 0 पेक्षा मोठा असेल तर त्याचा रेसिप्रोकल कसा असेल 0 पेक्षा मोठाच असेल भलेही तो याच्यापेक्षा लहान येईल पण 0 पेक्षा शेवटी मोठाच की नाही आता मला सांगा ही जर टर्म 0 पेक्षा मोठी असेल तर त्याचा रेसिप्रोकल कसा असेल 0 पेक्षा मोठा therefore 1/√ऑफ x plus 5 is also greater than 0 आता मला सांगा हे जे आहे ना हे तुमचं hx आहे का बघा hx that is hx is greater than 0 y म्हणजेच hx म्हणजेच y म्हणजेच हा लेसन याच्यावर आहे बघा y म्हणजे fx म्हणजेच y मग hx म्हणजे y म्हणजे y चा आन्सर थोडक्यात ग्रेटर दॅन 0 म्हणजे रेंज y चा आन्सर म्हणजे रेंज 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे नंबर लाईन वर 0 बघा आणि तिकडनं मोठं म्हणजे उजवीकडे जावा म्हणजे रेंज काय आहे सांगा तुमच्या फंक्शनची रेंज 0 to इन्फिनिटी 0 घ्यायचंय का 0 घ्यायचं असतं तर मी ब्रॅकेट काय केलं असतं रेक्टँगल इथं 0 घ्यायचं नाही आपल्याला त्यामुळे ग्रेटर दॅन हे असं करायचं चल हे झालं तुमची रेंज एवढं झालं की थांबा